रांगणा किल्ल्याच्या पहिल्या 2 भागांमध्ये आपण इतिहास, प्रवेशद्वार आणि निंबाळकर वाडा पाहिला. आता आपण निंबाळकर वाडाचा जो एरिया आहे त्यामध्ये समोर आलोय. तर इथं बघितलं तर हा दगडी चौतर आहे. याच्यावरती ह्या खुल्या होत्या. त्या आतमध्ये पण दोन तीन खोल्या आहेत. ह्या साईडला एक खोली आहे, मध्ये एक खोली आहे, या साईडला एक खोली आहे. तर ही राहण्यासाठी त्यावेळेची व्यवस्था केलेली होती. आज या वाड्याचे फक्त अवशेष उरले असले तरी एकेकाळी या ठिकाणी लोक राहत होती. समोर दिसणारे दगडी अवशेष, जुनी बांधकामं आणि इतिहासाच्या खुणा आजही त्या वैभवाची साक्ष देतात. आता आपण आलोय, हा चोर दरवाजा आहे. इथं हनुमानाचं शिल्प एक कोरलेलं आहे. या चोर दरवाज्यातून आपण डायरेक्टली आता बाहेर पडू शकतो. म्हणजे जे मेन बुरुज आहे, हा मेन बुरुजाच्या बरोबर इथून खाली हा चोर दरवाजा आहे. इथून डायरेक्ट खाली जायला त्यावेळेला एक मार्ग ठेवला होता. त्याला पण सेम लॉकिंग सिस्टीम वगैरे सेम तसेच त्याच पद्धतीने आहे. त्या चोर दरवाज्यातून जिथं आपण आलो, चोर दरवाजा एवढ्यासाठी केला होता की ह्या भागामध्ये येण्यासाठी. तर हा बुरुज वरती आहे, इथून इकडे येणं शक्य नाही. ह्या भागातून इथं त्यावेळेला कदाचित तोफा वगैरे ठेवले असतील आणि त्या सेफ राहाव्यात म्हणून ह्या दरवाजा अशी काहीतरी रचना केलेली असणार आहे. ही तटबंदी होती त्यावेळेला. हे पूर्णपणे त्या बाजूपासून इथपर्यंत हा मेन बुरुज आहे, इथपर्यंत तटबंदी होती. वरती पाणी साचलेलं आहे, तिथून खाली पाणी जाण्यासाठी. आणि ही देखरेखीसाठी एक ठेवलेला हा जागा आहे. इथून समोरून आपल्याला पूर्णपणे कच्चा परिसर दिसत होता. निंबाळकर वाडा मागे सोडताच आपण पोहोचतो रांगणा किल्ल्याच्या 3ऱ्या आणि भव्य प्रवेशद्वाराजवळ. 2 दरवाजे झाले, निंबाळकर वाडा वगैरे झाला. त्याच्यानंतर समोर आल्यानंतर इकडे रांगणाई देवीचं मंदिर वगैरे तलाव आहे, त्या साईडला आपण जातोय. तर हा पण भव्य आकाराचा आहे. याला 2 स्पेशल दरवाजे आहेत. अजून त्या दरवाजाचा तिथे एक पहारेकरांच्या आतमध्ये तेवढे आहेत आणि त्या 2 खोल्या आहेत दोन्ही साईडला. आणि वरती देखील त्यावेळेला पहारेकरांसाठी पहारा देण्यासाठी वरच्या बाजूला देखील इथं जागा केलेली होती. आणि ह्याला पूर्णपणे अजून एक संरक्षण म्हणून इथून तटबंदी पूर्णपणे तिकडेपर्यंत गेलेली आहे. ही पूर्ण एवढ्या उंचीची तटबंदी, म्हणजे घराच्या एवढ्या आपल्या समजा उंची आहे, तर या उंची लेवलला पूर्णपणे तटबंदी समोरपर्यंत गेलेली आहे. प्रवेशद्वाराकडून आलो, गणेश मंदिराकडे जाताना डाव्या साईडला जे 3रं प्रवेशद्वार बघितलं होतं आपण, त्याच्यानंतर गणेश मंदिराकडे तिथं जातोय आपण. तिथं बघितलं इथं 1 2 3 4 5 त्या पद्धतीची बांधकामाची रचना आहे. कदाचित समाधीच असू शकतात. ते केलेलं असेल मंदिर या टाईपमध्ये असेल तर कदाचित मूर्त्या असतात आतमध्ये, तर मूर्त्या वगैरे नाहीत. त्यामुळे ह्या 5 समाधी ह्याला लागूनच इकडे समोर आल्यानंतर इथं एक खूप खोल अशी विहीर आहे. त्यावेळेस बांधकाम वगैरे केलेलं आहे. याला किल्ल्याच्या बांधकामात केलेली ही विहीर आहे. इथं फक्त जरा जपून, याला संरक्षण कठडा वगैरे काही नाही, त्यामुळे जरा जपून. या समाध्या नेमक्या कोणाच्या आहेत याची स्पष्ट नोंद इतिहासात आढळत नाही. इथून पुढे आल्यावर आपण पोहोचतो रांगणा किल्ल्यावरील श्री गणेश मंदिरात. मंदिरापासून काही अंतरावर आपल्याला दिसतो रांगण्याचा प्रसिद्ध महादेव तलाव. तलावाशेजारीच एक छोटंसं प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. ते काय आहे हे पाहूयात आपण पुढील भागात. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.